नवी मुंबईतनं येते. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असताना नेरूळ परिसरात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आणि निवडणूक पथकानं संयुक्त कारवाई करत 2.5 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. मतदारांची यादी आढळल्यानं एका संशयित व्यक्तीस ताब्यात देखील घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. पोलीस आणि निवडणूक पथकानं ही संयुक्त कारवाई केली आहे. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये 2.5 लाख रुपये जप्त करण्यात आले. मुळात यासह मतदारांची यादी देखील आढळली आहे, त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. मतदारांच्या यादीसह 2.5 लाख रुपये पकडण्यात आले. सध्या पथकांची लक्ष अशा पद्धतीत जे पैसे वाटप सुरू आहे त्याकडे असल्याचं पाहायला मिळतंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे सध्या संपर्कात आहेत. राहुल, सध्या काय परिस्थिती आहे, काय किती रोख रक्कम पकडण्यात आली आहे नवी मुंबईमधून? तन्मय, आपण पाहतोय या ठिकाणी जे आहे नेरूळ मधला हा प्रकार आहे. या ठिकाणी 2.5 लाख रुपये कॅश आहे एका ऍक्टिव्हवरती सापडली. मनसे कार्यकर्ते पण बरोबर आहे. सकाळपासून मनसे कार्यकर्त्याने त्याच्यावरती वॉच ठेवला होता आणि एकंदरीत त्याला पकडण्यात आलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलंय. निवडणूक अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पैसे कुठून आणले, कशासाठी आणले त्याची सगळी विचारपूस चालू होते. परंतु आता ती रक्कम 2 लाख रुपये रक्कम एका बॅग मध्ये आहे आणि 50,000 रुपये ते खिशामध्ये आहेत. आपण एकंदरीत त्या व्हिडिओमध्ये जे बोलण्यात आलं त्याच्यावरून कळतंय. आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. निवडणूक अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यांना नेरूळ पोलीस स्टेशनला घेऊन आणले आणि पोलीस चौकशी चालू आहे. नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.